फिरून वगैरे झालं, चला म्हटलं कामाकडे थोडं लक्ष देऊयात. तर आज मला खूप सारे असे ब्लाऊज कटिंग करायचे होते आणि ते स्टिचसुद्धा करायचे होते. आधी पेपर पॅटर्न सगळं मी कटिंग करून घेतलं. त्यानंतरनं 2 सेम ब्लाऊज होते, ते मी कटिंग करून घेतले म्हणजे शिवायच्या वेळेस सोपं जाईल एकचदा कटिंग केले तर. कटिंग वगैरे करून घेतले, फ्रेश झाले. त्यानंतरनं स्वयंपाकाची तयारी केली, स्वयंपाकसुद्धा केला. परत स्वयंपाक झाल्यानंतरनं आवरून झाल्यानंतरनं परत माझ्या मशीनवर बसले. ते जे ब्लाऊज मी कटिंग केलेले होते ते मी स्टिच केले 2 ब्लाऊज आणि अस्तर कापड थोडा कमी पडलेलं होतं, तर सेम तसं माझ्याकडे कापड नव्हता म्हणून मी रेड कापड लावलेला आपल्या क्रॉस पट्टीला. त्यानंतरनं 2 ब्लाऊज स्टिच पण झाले म्हणजे बिना अस्तरचे होते ते पण कापड खूप असा म्हणजे सरकत होता म्हणून थोडा वेळ गेला माझा ते ब्लाऊज शिवायला, पण मी स्टिचच केले. 1 तासात 1-1.5 तास लागला असेल मला कारण बिना अस्तरचे होते. त्यानंतरनं ब्लाऊज वगैरे शिवून झालेले बघा रेडी आहे ब्लाऊज दोघे.